नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, PM किसान महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता एकंदरीत नवीन मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेऊ शकतात आणि कोणकोणते निर्णय घेऊ शकतात PM किसान योजनेच्या माध्यमातून। तसेच राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना ठरलेली आहे PM किसान योजना। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या हप्त्यासंदर्भात मोठी अशी अपडेट आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला व्हिजिट करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब करून आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे। मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे हप्ते जो आहे तो आतापर्यंत 5 हप्ते टाकण्यात आलेले होते। एकंदरीत नमोचा जो सांगायचं झाल्यास 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत। नमोचे 5 आणि PM किसान योजनेचे 18 हप्ते एकंदरीत टाकण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्याच्या नंतर अधिकृत वेबसाईटचं नाव आहे PM किसान असं जरी टाकलं तुम्ही तरी सर्च केलं तरी तुम्हाला अधिकृत वेबसाईट येईल। लाभधारी स्थिती मुखपृष्ठावर जा आणि तुम्हाला लाभधारी स्थितीवर टॅप केल्याच्या नंतर क्लिक करा आणि तुमचा तपशील प्रविष्ट केल्याच्या नंतर तुमच्या आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक द्या। स्थिती तपासता तपशीलवर सबमिट केल्यानंतर तुमच्या हप्त्याची स्थिती जी आहे ती प्रदर्शित होईल आणि PM किसान योजनेसाठी आता अर्ज कसा करायचा, तुम्ही CSC सेंटरवर गेल्याच्या नंतर तुम्हाला जो CSC सेंटर धारक आहे, जो अधिकारी आहे, ते तुम्हाला जे रजिस्ट्रेशन आहे PM किसान योजनेचं ते करून देतील। फक्त नेते वेळेस कागदपत्रे कोणकोणती न्यायची तर आधार कार्ड, 7/12 आणि RC नंबर किंवा रेशन कार्ड नंबर तुम्हाला घेऊन जावे लागेल। तर अशा पद्धतीने RC नंबर नेल्याच्या नंतर तुम्हाला सर्व डिटेल्स भरल्याच्या नंतर CSC सेंटर धारक तुमच्या रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर सर्व काही प्रक्रिया पूर्ण करेल आणि सक्सेसफुल तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि PM किसान योजनेचा जरूर तुम्ही लाभ घेऊ शकाल। मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून आता 5,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतात, कारण की मुख्यमंत्री यांची निवड झालेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी जी शपथविधी आहे तो उरकला आहे आणि लवकरच निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 15,000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। हा जर निर्णय झाला तर नक्की शेतकऱ्यांचा फायदा होईल। धन्यवाद।